50 फूट या साईडला आणि 50 फूट त्या साईडला अशी एरिया आहे या रोडची. तर त्या रोडवरती नक्कीच काम करावं अशी या समालोचनाच्या माध्यमातून विनंती असेल सन्माननीय श्री बाळेमामांना. चला मॅच सुरू होतोय. जय मल्हार स्पोर्ट्स विरुद्ध साई कृपा विरार फाटा या दोन संघादरम्यान. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली आलाय राज आणि झेल टिपलाय अभिजित, बाद झालाय. आपण जर पाहिलं तर बाळामामा चषक 2025 हे पाहतोय आणि त्याच्यातला आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतला दुसरा मॅच आहे. म्हणजेच पहिली फेरीतील 4 सामने झालेत, दुसऱ्या फेरीतील 1 सामना झाला आहे आणि दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना हा बाकी चालू आहे. खोलांडे विरुद्ध विरार फाटा. विरार फाटा संघाच्या नावावरती एक ट्रॉफी आहे या वर्षामध्ये. खोलांडे संघाच्या नावावरती 4 ट्रॉफी आहेत या वर्षामध्ये. सूरज माळी बॉलिंग करतोय आणि अभिजित बाद झाल्याच्या नंतर नव्यानं आलाय दयानंद तुंबडा, अष्टपैलू खेळाडू आहे. फुल टॉस, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, झालेली चूक गोलंदाजाच्या माध्यमातून षटकार. मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी करतोय सध्या तरी. आपण जर चौफेर नाही, एका साईडला एक फटका लागलाय आणि अशीच फटकेबाजी करण्याच्या अपेक्षेने तो मैदानामध्ये आलाय. सूरज बॉलिंग मार्कवरती आणि या ठिकाणी काय घडलंय, पंच दर्शवतायत की हा सेफ आहे. फलंदाज क्रीजमध्ये, काय सुंदर किपिंग झाली होती. आणि आपण जर पाहिलं तर किरण आला एस्टांवरती आहे, तो सध्या क्लोज किपिंग करतोय. बाळामामा भरपूर जणांना माहिती असतील, मात्र त्यांचं वर्णन जर आपण पाहिलं लोकसभेमध्ये तर सुरेश गोपीनाथ म्हात्रे असं केलं जातं. हो, अपील आणि हा फलंदाज बाद. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. क्रिकेटमध्ये फार मानलं जात नसतं या आडव्या पॅटला, मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. आडव्या पट्ट्याच्या नादामध्ये एक चांगला फलंदाज दयानंद तुंबडा बाद. अशाच्या टुर्नामेंट आयोजित केल्या जातात. मला वाटतं या मैदानावरती भरपूर टुर्नामेंट या बाळामामांच्या नावानं झाले असतील सुभाष, आय थिंक ना. आपण संपर्क साधतोय या आयोजकांशी. बाळामामांच्या विषयी भरपूर टुर्नामेंट या मैदानावरती झाल्या असतील कदाचित. आणि इकडनं आपल्याला पाहायला मिळतात ते की विकीशेट म्हात्रे त्यांच्या माध्यमातून मला वाटतं स्पॉन्सरशिप आपल्याला सुद्धा आलेली आहे या स्पर्धेसाठी. आणि उद्याला विकीशेट म्हात्रे आणि सन्मान्य श्री खासदार सुद्धा शक्यता आहे येण्याचं. तर आपण पाहिलं तर मॅच सुद्धा मैदानाच्या मध्ये आतमध्ये चालू आहे. विकी बाधा आले आहेत. माझा सर्वात आवडता खेळाडू, मी नागला सुद्धा म्हटलं होतं की आज जास्त बिझी राहण्याचा प्रयत्न करतो. आर्या पार ऑन साइडला प्रवीण सुतार आणि झेल सुटलाय. क्या बात आहे. विकी बाधाले याला एक जीवदान दिलाय. आर्या पार असं काम आहे विकीचं. तो जास्त उन्हात राहण्या पसंत करत नाही. उन्हात राहिला की गोलंदाजांना उन्हात नेतो. त्यामुळं विकी याला बोलवलं गेलंय. आता राजा आहे मनाचा सुद्धा आणि बॅटिंगचा सुद्धा. मात्र मैदानामध्ये सिच्युएशन थोडीशी टाईट आहे असं सांगायला हरकत नाही आहे. 7 धावा धावपलकावरती आणि सूरजचे चेंडू टाकून दिला आतापर्यंत 5. ओ यस,
हा दिलाय लाडू आणि त्याच्यावरती ताव मारलाय राजाने. क्या बात आहे. षटकार. धाव संख्या 13. काय सुंदर फलंदाजी. मी म्हटलं होतं की मनाचा सुद्धा आणि जसं म्हटलं जातं ना की बॅटिंगचा सुद्धा राजा याने आपला इंगा दाखवलाय. बाळ्या मामा म्हटलं म्हणजे मनसेमधनं झालेली सुरुवात, मात्र तिकडनं थोडासा कमी रिस्पॉन्स आणि 2024 मध्ये मला वाटते भिवंडीतून त्याने आय थिंक एक निवडणूक लढवली गेली सुद्धा होती मला मनसेच्या तिकिटावरती. अपयश आलं होतं. मात्र सध्या खासदार म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान राज आले बॉलिंग मार्कवर. ऑफ साइडला शतरक्षक झेल टिपलाय आणि तो झेल टिपलाय परेश जाधव याने. सुपर कॅच. मी म्हटलं होतं की विकी याच्या विरुद्ध. विकी हा जास्त शांत राहणारा फलंदाज नाहीये. आर्या पार. मात्र इथे आपण पाहू शकता फलंदाज बाद झालाय विकी. राजा एकटा खिंड लढवतोय. 3 षटकांचा हा मॅच आहे. धाव संख्या आहे ती म्हणजेच 13. यस पाणी खेळाडू कक्षामध्ये. जसं म्हटलं जातं ना की 2019 मध्ये जर पाहिलं तर तेव्हा सुद्धा बाळ्यामामांना भिवंडीमधनं कल होता. मात्र तिथे थोडंसं त्यांना नाकारलं गेलं होतं. मात्र सध्या आपण पाहतोय पुन्हा एकदा खासदार बाळ्यामामा चषकामध्ये ही स्पर्धा आपण पाहतात. आणि हा चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. खराब बॉलिंग मी म्हणेन. ओपीस दिली होती आणि हा षटकार आलाय. सहज त्याने फटका खेळला जातोय. बॅट खालचे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. फलंदाज नक्कीच चांगली कामगिरी समीर गोवारी याच्या माध्यमातून. सुरेख बॅटिंग. धाव संख्या 19. मोठ्या फटक्याने डील केली जाते. बघा विकेट जरी पडले असले तर सुद्धा धावा चांगल्या येतात. सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये राज याच्या हातामध्ये चेंडू आलाय. तोपर्यंत 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. 20 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा समोरच्या एंडकडनं. अनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि ते मात्र थ्रो सुद्धा तेवढाच चांगला. क्या बात आहे परेश. वेल्डन यार. सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच असे जे खेळाडू आहेत ज्या पद्धतीने नव्यानं तयार होतात त्यांचा हौसला जो आहे अफजाई करायला हवा. नक्कीच नवीन खेळाडू जे क्रिकेटच्या मैदानावरती चांगलं काम करतात आणि अर्थातच मी म्हणेन एक दिवस वाईट असतो मात्र प्रत्येक खेळाडूचा असतो. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अविनाश गिराणे. बघा थ्रो बघा नक्कीच थोडासा अपुरा आलाय कारण की चांगल्या थ्रोची अपेक्षा आहे. थोडासा जर आपण पाहिलं या क्रिकेटमध्ये थ्रोला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. धावसंख्या आहे ती 22. शेवटचा चेंडू राजाचा. मागील मॅचचा हिरो ठरला होता राज माळी. सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ओपीस डिलिव्हरी पुन्हा एकदा. खराब बॉलिंग. धावसंख्या आहे ती 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीनं. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया साधा हँडसम
विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. हे भिवंडी शहराची शान हाय दादा. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. नाव गाजतंय आज महाराष्ट्राला. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. असतो सपोर्ट दादाला. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. हे भल्या भल्यांच्या दांड्या उडवी प्रत्येक मैदानावरी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी. थँक्यू डीजे. आपण पाहू शकता चांगली फलंदाजी राजाच्या माध्यमातून. राजा चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या नावावरती आहेत आणि समीर याच्या नावावरती 1 षटकार आहे. अक्षय कांबळे याला बॉलिंग मार्क होती. गेल्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती. सध्या ऑन साइडला आणि झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. चेंडू चाललाय. किती धावा मिळाल्या तर 1 धाव फक्त मिळाली जाते. राजा याने चार्ज घेतलाय आणि अर्थातच राजा याला माहिती आहे की मी या गोलंदाजाला खेळू शकतो. मात्र अक्षय याने मागील षटकामध्ये मागील मॅचमध्ये सुद्धा परफेक्ट डिलिव्हरी टाकल्या होत्या आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याचा चॅलेंज कसा स्वीकारेल राजा हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. अक्षय ओ येस चांगला फटका खेळलाय. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी अविनाश गिराने स्ट्राईक नव्हते. थ्रो आला आणि या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पोचलाय. भरपूर थ्रो वर होता. यष्टांच्या जवळ आला असता तर कदाचित त्या ठिकाणी खेळाडूला काही ना काही फसवता आलं असतं. मात्र राजा याला माहिती होतं की अविनाशाचा थ्रो कसा आहे. तो अविनाश याच्या जोडीला खेळलेला आहे. त्यामुळे अविनाश याच्या स्वभावाला तो थोडासा नक्कीच जाणत असेल आणि अविनाश याचा थ्रोसुद्धा त्याला अवगत आहे. प्रकाश भुजड म्हणतात की खूप छान कॉमेंट्री सांगायचं होतं. त्यांनी कॉमेडी म्हटलं आहे. खूप छान कॉमेंट्री करत आहेत. नक्कीच थँक्यू. प्रदीप आहे पहिल्या दिवसापासनं आणि अजून एक आहेत मला वाटते गुरुनाथ. हे सुद्धा चांगले कॉमेंटेटर आहेत. सध्या कामानिमित्त थोडेसे बाहेर गेलेले आहेत. गुरुदादा आपली हे मॅच पाहत असतील. गुरुदादा आमच्यापेक्षाही जुना कॉमेंटेटर आहे. मात्र थोडंसं जर पाहिलं हो खराब बॉलिंग. इथे खराब बॉलिंग. गरीबी में आटा गिला और यहाँ पर छक्का मिला. 7 धावा आल्या. क्रिकेटमध्ये सत्ता नसतो पण आम्ही म्हणेल हा असतो. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. थँक्यू डीजे. ट्रीट असेल थोडंसं डीजे आमचे या ठिकाणी आपलं मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्येमध्ये भर पडले 38. क्या बात आहे. 38 धावा धावफलकावरती. प्रीट ऑन साइडला सुरेख क्रॅकिंग शॉट and it is a big shot. षटकार. सुपर बॅटिंग. सुपर बॅटिंग. बघा कशा पद्धतीने खेळलाय चेंडू. यस डीजे. थोडंसं आपण जाऊया पुढे. धावसंख्या पाहूया 44 धावा. आता मात्र अजून एक मोठा फटका खेळला जातोय की मग यस कॅच घेतलाय. राजा झालाय बाद. या मैदानावरती आपण जर म्हटलं यस विजय कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर.
थँक्यू द ग्रेट कृष्णा सातपुते यांच्यावरती चित्रित केलेलं गाणं. 44 धावा. लोअर फुल टॉस आणि आज षटकार. सुपर बॅटिंग न्यूमॅन अतुल हडल. धाव संख्या झाली 50. शेवटचा चेंडू. क्या बात है. सुपर बॅटिंग बाय साई कृपा विरार फाटा. लॉंग ऑफला हा सुद्धा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धाव संख्या 56. 57 धावांचं लक्ष. माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धाव संख्या आपण अनुभवतोय. किती झाले धाव संख्या तर झाले आहे 56. 57 धावांचं लक्ष. यानंतर टॉस आई मरुदेवी राजावळी आणि सिद्धिविनायक स्पोर्ट चंद्रपाडा संघ आम्हाला जॉईन करतील. तुझी माझी भेट झाली मैदानावरी नदीला तर तूच माझे बसलीस पोरी. रोज रोज येस पुरा माझे बंगारी ना साधी तू समजू नको मला तू पोरी. हातानं बॅट तुझे दिसते भारी ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी. मैदानात पोर तुझ्या दरार भारी ना फिदा ही दुनिया सारी तुझ्यावरी. थँक्यू. माझे हरी खेळाये क्रिकेट. तर आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. टॉस करण्यासाठी राजन वल्वी यांना मी विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. नेक्स्ट मॅच असेल आई मरुदेवी राजावली आणि श्री सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा. राजौली संघाचा संघ कॉल देतोय. छापासा कॉल आहे आणि पाहूया काटा आलेला आहे. खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जात आहेत. हितेशी टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचं कारण कम से कम धावावर रोखण्यात. समोरच्या संघ या अगोदर तुमच्या समोर कधी आला की प्रथमच येतोय? प्रथमच. चला जास्त वेळ घेत नाही. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण केलं असता. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करायचा 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 55. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील ते 40 ते 55 धावा बनवतील 4 षटकामध्ये? भूमित आहे, हिरा आहे, रोशन आहे, मी आहे. तुमची सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिली स्पर्धेमध्ये तुम्ही ट्रॉफी फटकावली होती. मात्र त्यानंतर थोडासा आपण परफॉर्मन्स बघितला तर थोडासा डाऊन झाला. काय म्हणशील? प्लेयर नाही येत होते म्हणून. चला शुभेच्छा असतील. तर सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे आई मरुदेवी राजावली ए या संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दयानंद तुंबडा पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय आणि आपण पाहतोय की 2 फलंदाज अविनाश आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्या. पहिला चेंडू. ओहो हो इथे शतरक्षक आहे. किती धावा मिळतील? तर 4 धावा पहिल्या चेंडूवरती आल्या. चौकार.
थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. आता मात्र हा चेंडू पाहूया काय घडतंय. लक्षात असू द्या इतर खेळाडू जे आहेत, सूचना आहे इतर खेळाडू जे आहेत त्यांनी जागा उपलब्ध करून द्यायचं आहे. फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना विनंती असेल कृपया करून जे दोन संघ त्या ठिकाणी खेळतात त्यांना बसण्यासाठी जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या. बाकीच्या खेळाडूंना विनंती असेल जे खेळाडू खेळलेले आहेत त्यांनी जागा सोडा. हा 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 इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये हवेमध्ये चेंडू होता. झेल मात्र असू शकला असता मात्र तसं झालेलं नाही आहे. आयोजकांना पुन्हा एकदा विनंती असेल की त्या ठिकाणी खेळाडू कक्ष जे खेळाडू बसलेले आहेत ज्यांच्या मॅचेस झाल्यात कृपया करून दोन्ही संघ जे खेळतात त्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून द्या. किमान 15 खुर्च्या तिथे बॅटिंग करणाऱ्या संघाला उपलब्ध असायला हव्यात. शॉर्ट पिच बॉल पाहणं गरजेचं काय घडतंय. अगोदरच लक्ष केंद्रित केलं होतं. विकी भादाले यांचा नक्कीच आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. दरम्यान ऑन साइडला शतरक्षक आलाय राजा और यहाँ पर विकेट. काय जबरदस्त काम. अविनाश बाद. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुन्हा गोवा इथ्यानं गाजविला. रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला. कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला. मला वाटतं काल या मैदानावरती 50 धावा सुद्धा चेस होताना आपण पाहिलेल्या आहेत. मात्र आपण जर पाहिलं तर आज थोडासा सामना कठीण झाला. नवीन बॅटर आलाय किरण माळी. पार्टनरशिपची गरज आहे. मात्र गोलंदाजी अतिशय सुरेख होत असताना गती देण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे फलंदाजाला. शेवटचा चेंडू धावसंख्या आहे ती 6. ओ हो क्या बात है क्या बात है. सुरेख गोलंदाजी. फक्त आणि फक्त 6 धावा दिल्यात. षटक झालाय समाप्त. फक्त 6 धावा झाल्यात. 51 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये षटकार आणि चौकारांची बरसात करावी लागेल. येथे मात्र पहिल्याच 7 षटकामध्ये मॅचवरती मजबूत अशी पकड बनवली आहे. मात्र मैदानामध्ये आहे विशाल जो मी नेहमी पाहायला मिळतो की विशाल हा खेळाडू जो आहे की मैदानामध्ये जय मल्हार खोलांडे संघाच्या माध्यमातून जर सर्वात कुठला खतरनाक फलंदाज असेल तर मी विशाल याची नक्कीच ओळख करून देईन. कारण की त्याच्या बॅटमध्ये जे शॉट आहे ते कुठल्याच फलंदाजाला जय मल्हार संघाच्या बघायला मिळत नसतात. सध्याच्या वर्षामध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. मात्र 12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 12 चेंडू 51 धावा 25.50 धावा म्हणजे 25.5च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे. मिस टाइम स्ट्रोक आहे आणि चेंडू चाललाय हातामध्ये शतरक्षकाच्या. काय जबरदस्त काम केलंय राजा याने पहिल्या चेंडू मध्ये. आता मात्र कठीण झालाय खोलांडे संघाला कारण की विशाल झालाय बाद. काय जबरदस्त बॉलिंग. राजा आणि
विरार फाटा या संघाच्या माध्यमातून 2 फलंदाज बाद, धाव संख्या 6. जसं शतरक्षण तशी गोलंदाजी केली जाते. सुपर्ब बॉलिंग बाय साई कृपा विरार फाटा. पाहणं गरजेचं आहे कुठल्या फलंदाजांच्या माध्यमातून या भिंतीला सुरंग लावण्याचा प्रयत्न केला जाईल. राजेश गोरकना बॉलिंग मार्क वरती. ओहो हो, अजून एक मिसफिल्ड, मात्र एकही धाव नाही आहे. थोडासा कठीण झालाय हा मॅच. 10 चेंडू 51 धावांची गरज अजून सुद्धा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू खाली स्वतः राजा आणि या ठिकाणी सुरेख झेल, फलंदाज बाद. अर्पट चालते हीच चालते रे बाल्या मामा सरकार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. विषयाला ट्रेंडिंगला भले भले झालेत गार. फक्त चालते इथं चालते रे बाल्या मामा सरकार. क्या बात है, क्या बात है. सुरेख कामगिरी बॉलिंग आणि क्षेत्ररक्षणामध्ये. क्या बात है राजेश, सुरेख गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका आता मात्र मारावा लागेल. आता चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि 50 धावांची गरज. सामना लांब चाललाय, उद्दिष्ट लांब चाललंय, आवाक्याच्या बाहेर होऊ लागलाय. मैदानामध्ये फायर फायटर किरण माळी आहे आणि फायटिंग त्याला करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न करावा लागेल. 1 काउंटिंग सुरू झाले. आता चेंडू शिल्लक असतील 7, धावांची गरज असेल 44. प्रयत्न मात्र करत राहावं लागेल. कुठपर्यंत मॅच जाते. चला दुसरा बॉल घ्या आणि मॅच सुरू करा. राजा यांचा पुढचा चेंडू. अजून एक कॅच उडलाय तिकडे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. एकच धाव. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज असेल. भरपूर लांब लक्ष आहे. 6 चेंडू मध्ये 43 धावा. लक्ष दूरवर आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं हे नक्कीच पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. पब्लिक चॉईस बनलाय आज तो, कमी हो समजू नका. कमी हो समजू नका, तुम्ही कमी हो समजू नका. आमच्या मामाच्या पुढे हिरो बी बघा, पडलाय आज तो पिका. पडलाय आज तो पिका, हिरो पडलाय आज तो पिका.
बघा आलेखाच्या माध्यमातून मॅच समरी दाखवली जाते. जो निळा आहे तो नक्कीच या विरार पाटा संघाचा आहे. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर 28 धावा 3 षटकांमध्ये होत्या. 2 मला वाटते षटकांच्या समाप्तीनंतर आय थिंक शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या आणि त्यामुळं धावसंख्या इथे आपल्याला बघायला मिळते की थोडीशी कमी पडली, जास्त झाली आणि कमी पडताना दिसतोय. जय मल्हार खोलांडे संघ 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. सूरज माळी 42 धावांची गरज. शाबास, क्या बात आहे. आता मात्र चेंडू खेळले जातात फक्त. सुरेख गोलंदाजी, गोलंदाजाला दाद द्यायला हवी, जास्त मोठे फटके दिले जात नाही आणि मी म्हणेन फ्री माइंड गोलंदाजी केली जाते विवेक बुरकुण याच्या माध्यमातून. अगोदर थोडासा मार खाल्ला होता वाकीपाडा संघाविरुद्ध. खोलांडे संघ सध्या आपण जर पाहिलं तर पराभवाच्या छायेमध्ये मी म्हणेन जाण्याच्या अवस्थेमध्ये. मात्र क्रिकेट अजून संपलेला नाही आहे, कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच झाल्याच क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नसतो आपण. प्रयत्न फलंदाजांचे भरपूर आहेत, मात्र निरर्थक प्रयत्न आहेत की काय असं वाटू लागलंय. पाहणं गरजेचं आहे. दरम्यान विवेक ऑन साइडला हा चाललाय षटकार. धावसंख्या आहे ती 22 धावा. बघा टॉस जिंकला होता जयमल्हार खोलांडे संघाने आणि त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय हा घेतला होता. तो चुकीचा ठरतो या ठिकाणी, कारण की त्यांची बॉलिंग ही त्यांची सर्वात मोठी ताकद मी म्हणेन. मात्र त्याचा फायदा घेतला तो नक्कीच राजेश घोरकाने जबरदस्त फलंदाजी केली. ऑन साइडला पॅरलल शॉट आणि झेल सुटला. तिथे शतरक्षक कोण आहे? अतुल याने झेल सोडलेला आहे. अन्यथा एक विकेट अजून मिळाला असता, मिळालाय धावचीच्या रूपानं. एकही धाव नाहीये असं लक्षात असू दे, कारण की धावचीत झालाय फलंदाज. किरण बाद झालाय. दुसरा निर्णय जर आपण पाहिला जयमल्हार खोलांडे संघाचा तर एक्सपिरियन्स गोलंदाज असताना अक्षयाला प्रमोट केलं गेलं. ते थोडंसं महागडं पडलंय खोलांडे संघाला, कारण की या 2 चुका त्यांना महाग पडल्या असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. त्यामध्ये सूरज माळी डॉट डिलिव्हरी सध्या तरी खेळतोय. धावफलक आपण जर पाहिलं तर कायम आहे. सूरज माळी याला लागलेले 2 षटकार सुद्धा महागडे पडतात आपण पाहिलं. आणि राज माळी यांना सुद्धा 2 षटकार हे लागलेले आहेत. राजा हा इफेक्टिव्ह ठरला या षटकामध्ये, या सामन्यामध्ये. आणि हा चेंडू बॅटला चुकून लागला असं म्हणावं लागेल, तो सुद्धा चौकार जात नाहीये. मॅच या ठिकाणी समाप्त झाली आणि संघ जिंकला आहे तो म्हणजे विरार पाटा संघ. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच राजेश घोरकना. मी म्हटलं होतं की नक्कीच इफेक्टिव्ह कामगिरी आणि राजेश घोरकना मॅन ऑफ द मॅच. जाऊया आपण आमच्या डिजनकडे. यस डीजे.